जळगावच्या भुसावळमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणं अजूनही सुरू. 60 ते 70 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरणं बाकी आहे. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवार रांगेत उभे आहेत. भुसावळच्या प्रांत कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारणं सुरू आहे. तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे. मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपाकडून ललित महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटलांसमोर खडसे कुटुंबाचं आव्हान असणार आहे. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात पंजा गायब झालेला आहे. संगमनेर नगरपालिकेसाठी स्थानिक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे. स्थानिक शहर विकास आघाडीची धुरा सत्यजित तांबेंच्या खांद्यावरती असणार आहे. सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबेंच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी आम्ही एक स्थानिक आघाडी या ठिकाणी केलेली आहे. त्या आघाडीच्या वतीने डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील, तर खालचे जे 15 प्रभाग आहेत त्या सगळ्या 15 प्रभागांमध्ये 30 उमेदवार आमच्या आघाडीचे हे निवडणूक लढतील. तर बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आता प्रेमलता पारवेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पारवेंनी हा नामांकन अर्ज दाखल केला. तर सोलापूरच्या नगर पंचायतीत आता भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. राजन पाटलांच्या दोन्ही मुलांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आलाय. माजी आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे 17 अर्ज दाखल झालेले आहेत. 17 सदस्यांच्या जागांसाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्यानं जवळपास बिनविरोध अशी ही निवड झालेली आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटलांविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांचा थेट सामना असणार आहे. तर कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समर्जित घाडगेंची आघाडी होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गैबी चौकात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंद साजरा केलेला आहे. तर महायुती सरकारला सार्वजनिक आरोग्याशी खेळू देणार नाही, काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय. शताब्दी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा आम्ही विरोध करत राहू असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. आम्ही मुंबईचं सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ देणार नाही असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. तर वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमधून काय भूमिका मांडली आहे ते आपण समजून घेऊयात. मुंबईतील सार्वजनिक जमीन आणि सुविधांची बंपर विक्री महायुती सरकारच्या काळात सुरू आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. मुंबईतील उपनगरीय बाहेरील रुग्णालयांकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत आहे, ज्यामुळे रुग्णांना खासगी दवाखाने आणि मेडिकलवर अवलंबून राहावं लागतं, जेणेकरून रुग्णालयाचं खासगीकरण करता येईल. सरकारला सार्वजनिक आरोग्याबाबत खेळू देणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. शताब्दी रुग्णालयाच्या प्रस्तावित खासगीकरणाविरोधात यापूर्वीही आंदोलन केलं, यापुढेही विरोध करत राहू असं देखील यावेळेला वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य आणि परवडेल अशी आरोग्य सेवा देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सरकार झटकू शकत नाही अशी भूमिका देखील वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये मांडलेली आहे. तर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झालेला आहे. वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरासह अनेक उपक्रम राबवण्यात आले. शंभूराज देसाईंच्या वाढदिवशी शिवतीर्थावरती सातारा जिल्ह्यातील पहिलाच 104 फुटी भगवा उंचावण्यात आलेला होता. पाटणचा सर्वांगीण विकास हा वाढदिवसाचा संकल्प आहे असं शंभूराज देसाईंनी सांगितलं. तर तसंच वांद्रे किल्ल्यावरील प्रकरणाची चौकशीचे आदेश देखील दिल्याचं त्यांनी सांगितलं. महायुती होण्याची काही शक्यता आहे का? कारण कराड असेल किंवा इतर ठिकाणी पदाधिकारी वाद बघतायत, काय झालंय बघा. आता 3 वाजता शेवटचा दिवस आहे. मी आपल्याला मागे सुद्धा सांगितलं, पालकमंत्री म्हणून दिवाळीपूर्वी सर्व लोकप्रतिनिधींना मी बैठकीला निमंत्रित केलं होतं. आमच्या पक्षाकडनं मी आणि आमदार महेश शिंदे साहेब होतो. आमची चर्चा झाली, पण ती चर्चा पुढे जाऊ शकली नाही.
आणि मग आता 2 दिवस निवडणुकीला बाकी असताना सुद्धा मी सुरुवात केलेली चर्चा निरोप देणार होते समोरच्या बाजूनं, पण निरोप आला नाही. मला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्यापासून सांगितले बाबा महायुतीचा प्रयत्न करा, पण नाहीच झाली तर मैत्रीपूर्ण लढा. त्यामुळे तोच फॉर्म्युला जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रयत्न आम्ही करू, नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढू. पांढरे किल्ल्यावर जो दारू पिण्याचा प्रकार झाला त्याला पर्यटन खातच स्पॉन्सर आहे असा आरोप शिवसेनेकडनं केला जातो. मी त्याच्या चौकशीचे आदेश कालच दिलेले आहेत. दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण, सातारा.